अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि साखळी चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून त्यात आणखी एक चोरीची भर पडली आहे। कोपरगाव वैजापूर रस्त्यावर सवत्सर परिसरात असलेल्या कांदा मार्केटजवळील कृषी मित्र कृषी सेवा केंद्र फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड व विविध साहित्यांची चोरी केली। या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। सवत्सरीतील महेश शंकर परजणे वय 40 यांचे कोपरगाव वैजापूर महामार्गावरील कांदा मार्केटजवळ कृषी मित्र नावाचे कृषी सेवा केंद्र आहे। त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 30 जुलै 2026 रोजी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 9 वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या दक्षिण बाजूचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते। गल्ल्यातील 4000 रुपयांची रोकड, व्हिकविजन कंपनीचा डिवायडर, जिओ कंपनीचे राउटर तसेच युरोपा कंपनीची 2 कुलपे चोरीस गेल्याचे आढळून आले। या संपूर्ण घटनेचे चित्रण दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध पोलीस करत यापूर्वीही याच कृषी मित्र कृषी सेवा केंद्रात चोरीची घटना घडली होती। वारंवार त्याच दुकानाला लक्ष केले जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान कोपरगाव शहर अलीकडच्या काळात चोरी, घरफोडी आणि साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या घटनांचा तातडीने छडा लावून आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून केली जात आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।